नमस्कार, आपण पाहताय 5चा पंचनामा। आज महाराष्ट्रात एक महत्त्वाची घडामोड घडली। ही घडामोड आहे राजकीय घडामोड आणि भाजप या पक्षामधली। भाजपनं आज मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा अमित साटम यांच्या नावावर दिली। अमित साटम हे खरं तर मुंबईतलं भाजपचं नेतृत्व जुनं नेतृत्व म्हणावं लागेल, कारण सतत 3 वेळा अमित साटम हे निवडून आलेले आहेत मुंबईमधल्या अंधेरी मतदारसंघामधनं, अंधेरी पश्चिम या मतदारसंघामधनं। आणि भाजपमधले मुंबईमधले तरुण तडफदार आक्रमक चेहरा म्हणून त्यांची कायम ओळख राहिलेली आहे। आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका ऐन तोंडावर असताना आणि मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं असताना भाजपनं दिलेली ही नवी जबाबदारी, याचा अर्थ भाजपनं आपली राजकीय रणनीती महापालिका निवडणुकीसाठी आखायला सुरुवात केलेली आहे का? अमित साटम यांच्यासारख्या चेहऱ्याची निवड करताना भाजप नेमकं काय साधू पाहते? या अगोदर जे मुंबईचे भाजप प्रदेश अध्यक्ष होते आशिष शेलार, त्यांच्याकडनं ही जबाबदारी काढून घेऊन अमित साटम यांच्याकडे देताना नेमकी काय गणित भाजपच्या मनामध्ये आहेत, असे अनेक प्रश्न आजच्या या निवडीनं उपस्थित होत आहेत। कारण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या राज्यातल्या प्रत्येक पक्षासाठी, विशेषतः दोन्ही शिवसेना भाजप मनसे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत। त्यामुळे या सगळ्या पक्षांच्या रणनीतीकडे सगळ्यांचं बारीक लक्ष असणार। अर्थात भाजपनं हा जो चेहरा दिलेला आहे त्यामागे अनेक कारणं असू शकतात, काही वेगवेगळी समीकरणं असू शकतात, पण हे सगळं गाठत असताना अमराठी मतांसाठी भाजपची काय रणनीती असणार आहे आणि अमित साटम यांचा चेहरा दिल्यानंतर मुंबईमध्ये नेमका कोणत्या समूहावर भाजपचं लक्ष असणार आहे, हाही प्रश्न आहे। सगळ्या प्रश्नांची चर्चा करूयात, पण त्या अगोदर एक नजर टाकूयात नवनिर्वाचित भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष अमित साटम यांची आतापर्यंतची ओळख नेमकी काय आहे। अमित साटम आहेत कोण? अगदी वैयक्तिक माहिती अमित साटम यांची जाणून घ्यायची असेल तर 15 ऑगस्ट 1976 ला अमित साटम यांचा मुंबईमध्ये जन्म झाला। 49 इतकं त्यांचं आत्ताचं वय आहे। 1998 मध्ये मुंबई विद्यापीठातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं। त्यानंतर मुंबई विद्यापीठामधून मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज पूर्ण केलं। उच्च विद्याभूषित चेहरा आहे हा भाजपचा। राजकारणात येण्या अगोदर त्यांनी मुंबईमध्ये काही काळ नोकरी केली, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करत होते, काही काळ व्यवसायही केला। 2004 ला मात्र आपण राजकारणात यायला हवं हे त्यांनी पक्क केलं आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आपल्या नोकरीला अमित साटम यांनी रामराम ठोकला। मग 2014 ला ते अंधेरी पश्चिम मधून पहिल्यांदा भाजपचे आमदार म्हणून निवडून आले। 2009 ला हा मतदारसंघ तयार झाला होता। 2009 ला इथे काँग्रेसचे आमदार होते, पण 2014 पासून अमित साटम यांनी तब्बल 3 वेळा म्हणजे 2024 पर्यंत अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवला। विधिमंडळामध्ये विविध विषयांवर, विशेषतः मुंबईच्या विषयांवर आक्रमक भूमिका मांडणारा आमदार अशी अमित साटम यांची ओळख राहिलेली आहे। 3 वेळा त्यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अंधेरी पश्चिम या मतदारसंघामधनं पराभव केला। पण 2014 पासून 3 वेळेला विधिमंडळात येऊनही मंत्रिमंडळामध्ये मात्र अमित साटम यांना अजून तरी संधी मिळालेली नाहीये। आपल्या आमदारकीच्या काळामध्ये जुहू बीचचं सुशोभीकरण त्यांनी केलं, त्यामुळे ते चर्चेत आले, कारण त्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट होता। आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी अगोदर एक मोठी जबाबदारी अमित साटम यांना देण्यात आली, जी आहे मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाची। आशिष शेलार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे ही जबाबदारी आतापर्यंत होती, त्यांच्याकडून धुरा ही अमित साटम यांच्याकडे देण्यात आली आहे। अमित साटम यांच्या रूपानं त्यामुळे मुंबईकर, मराठी आणि आक्रमक चेहरा अशी एक वेगळी जोडणी असलेली व्यक्ती प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाली आहे। खरं तर मुंबईमध्ये ठाकरे बंधू महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याची चर्चा आहे। तसं झालं तर मग भाजपकडचा सुद्धा चेहरा मुंबई प्रदेशाध्यक्ष पदाचा हा आक्रमक चेहरा असेल, हे या निवडीनं काहीसं स्पष्ट होतंय। आणि अमित साटम यांची निवड झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। ते प्रश्न अमित साटम यांचं सध्याचं वय, त्यांची असलेली ओळख आणि येऊ घातलेल्या निवडणुका या सगळ्या अनुषंगाने आहेत। काय काय महत्त्वाचे प्रश्न या निवडीनंतर उपस्थित होतात त्यावर एक नजर टाकूया। मुंबई महानगरपालिकेसाठी याचा अर्थ भाजपची रणनीती तयार झालेली आहे का? कारण आशिष शेलार यांच्याकडून जर धुरा अमित साटम यांच्याकडे दिली जात असेल पक्ष नेतृत्वाकडून, तर याचा अर्थ भाजपनं आपली रणनीती तयार केली आहे। ठाकरेंची संभाव्य युती पाहता भाजपमध्ये हे बदल करण्यात आलेले आहेत का? कारण आशिष शेलार हाही आक्रमक चेहराच होता भाजपचा, आणि जर एका आक्रमक चेहऱ्याकडून दुसऱ्या आक्रमक चेहऱ्याकडे जर दिली जात असेल जबाबदारी, तर मग ती का, असाही प्रश्न आहे।
मराठा चेहरा आहे अमित साटम यांचा सुद्धा. त्यामुळे भाजपची ही काही खास रणनीती आहे का मुंबई अध्यक्षपदी मराठा चेहरा देण्याची? मराठीचा मुद्दा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये तापण्याची शक्यता आहे. मग जर असं झालं तर मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून अमित साटम यांची काय रणनीती असू शकते? अमराठी मतं ही मुंबईमध्ये खूप महत्त्वाची ठरणार आहेत आणि भाजप त्यासाठी मग काय योजना आखणार आहे? आज जेव्हा अमित साटम यांची निवड झाली, मुंबईमध्ये या निवडीची घोषणा झाली, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित साटम यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आणि अमित साटम यांना त्यांच्या या नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छाही दिल्या. भारतीय जनता पार्टी मुंबईमध्ये आपली घोडदौड ही राखेल आणि पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचीच सत्ता येईल हा विश्वास मला आहे आणि त्याकरता सर्व प्रकारच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या ते निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पार पाडतील. आणि भाजपनं आज जो हा निर्णय घेतलेला आहे, घोषित केलेला आहे, नवी जबाबदारी दिली आहे, खांदेपालट केलाय, त्याची रणनीती नेमकी काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश खणकरजी. खणकरजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. नमस्कार. अचानक झालेला निर्णय आहे की खूप विचार करून घेतलेला निर्णय आहे अमित साटम यांची निवड करण्याचा? भारतीय जनता पार्टीमध्ये कुठलाही निर्णय अचानक किंवा होत कुठलाही नाही. विषय हा अचानक होत नसतो. यामध्ये आमच्या सामूहिक नेतृत्वाचा भाग आहे आणि यावर विचार मंथन होत असतं आणि भारतीय जनता पार्टी आपला निर्णय घेण्यासाठी नेहमीच तयार असते. बर त्याचं प्रत्यय आजच्या निर्णयातनं आलेलं असेल तुम्हाला. बरं, हा निर्णय घेताना नेमका विचार काय होता? म्हणजे खरं तर दोनही आशिष शेलार आणि अमित साटम दोनही कोकणातनं मुंबईमध्ये आलेले चेहरे, दोनही मराठी चेहरे, दोनही आक्रमक चेहरे, दोनही तरुण चेहरे. हे दोनही चेहरे जर इतकी समानता असेल तर मग हा खांदेपालट नेमका काय आहे? विचार काय आहे भाजपचा या खांदेपालटामध्ये? बघा, याला असं खांदापालट असं म्हणता येणार नाही, कारण भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक निवडणुका सुरू आहेत आणि आपण बघू शकता प्रदेशाध्यक्षपदी रवींद्रजी चव्हाण यांची नियुक्ती झाली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आमच्या कार्यकारिणीचे सदस्य जे असतात ते जिल्ह्यातनं नावं यायला सुरुवात झालेली आहे. काही दिवसांमध्ये प्रदेशाची रचना पूर्ण होईल. मुंबईमध्ये जिल्हाध्यक्ष बदलण्यात आले. मी सुद्धा जिल्हाध्यक्ष होतो. माझी टर्म पूर्ण झाली, माझ्या जागी नवीन अध्यक्ष आले. मुंबई अध्यक्ष येणे हे स्वाभाविक बाब आहे आणि आज यानंतर मुंबई अध्यक्षांची निवड झालेली आहे. बघा, आशिष शेलारजींनी समर्थपणे मुंबईची धुरा सांभाळली आहे आणि मुंबईला भारतीय जनता पार्टीचा एक आक्रमक चेहरा देण्याचं काम त्यांनी केलं. मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची ओळख निर्माण झाली. त्यांच्याच नेतृत्वाखाली आपण 2017 साली आम्ही 82 जागा जिंकल्या. 82 म्हणजे मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची स्वतंत्र अशी ओळख तयार झाली. त्यानंतर 2019 मध्ये मुंबई भारतीय जनता पार्टीला विधानसभेत तुम्ही पाहू शकता आम्हाला चांगलं यश मिळालं. त्यामुळे ही स्वाभाविक प्रक्रिया आहे जी भारतीय जनता पार्टीमध्ये सुरू असते आणि 3 वर्षाच्या टर्म नंतर जो काही खांदेपालट होत असतो तो मुंबई भारतीय जनता पार्टीत झालेला आहे. आता हे खरं आहे की तुम्ही जे म्हणताय तसं आशिषजी स्वतःही उच्च विद्याभूषित होते. अमित साटम हे स्वतः उच्च विद्याभूषित आहेत. युवा मोर्चापासून त्यांनी कामाची सुरुवात केली आणि तुम्ही दाखवलं की त्यांनी मुंबई विद्यापीठातून ज्या बाबतीतल्या डिग्रीज घेतलेल्या आहेत आणि जमिनीवरती काम करण्याचा त्यांना प्रचंड अनुभव आहे. युवा मोर्चातून काम करता करता नगरसेवकातून मग त्यानंतर त्यांनी 3 वेळा विधानसभेमध्ये त्यांनी अंधेरी पश्चिम सारख्या त्या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला आणि मुंबई महानगरपालिकेतही असताना मुंबईच्या विविध विषयांवरती एक सकारात्मक चर्चा करणारा नगरसेवक असो किंवा ज्याला मुंबईची माहिती आहे, केवळ विषय मांडणं असं नाही तर मुंबईची संख्यात्मक माहिती मांडणं, त्यामध्ये झालेल्या चुकांवरती बोट ठेवणं आणि विधानसभेत सुद्धा बघा असं आहे की विधानसभेमध्ये केवळ भाषणाविषयी नसतो, तुम्हाला तिथे तर्क मांडावा लागतो, तिथे आकडे द्यावे लागतात आणि त्या संदर्भामध्ये तुमचे विषय त्यातनं मांडायचे असतात की हे करणं आवश्यक होतं, याची आवश्यकता आहे, काळानुरूप हे बदल झाले पाहिजेत.
आणि हे अमित साटम यांनी अचूकपणे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये विषय मांडताना ही आपली एक ज्याला आपण प्रतिमा म्हणतो, इमेज म्हणतो, ती त्यांनी उभी केलेली आहे. आणि म्हणून मुंबई सारख्या शहरामध्ये भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला आज क्रमांक 1 चा पक्ष आहे आणि उद्याचे ज्या वेळेला महायुतीचा महापौर बसणार आहे, हा महायुतीचा महापौर बसवण्यासाठी त्यांच्याकडे स्वाभाविक आहे एक तरुण चेहरा म्हणून पक्षाने जबाबदारी दिली आहे. पण मगापासूनच्या तुमच्या बोलण्यामध्ये कुठेही एक व्यक्ती एक पद या धोरणाचा उल्लेख आला नाही. त्याचाही विचार झाला की त्याचा काही संबंध नाहीये या निवडीशी? एक व्यक्ती एक पद म्हणजे कुठल्या बाबतीत म्हणताय आपण? म्हणजे जर एखादी व्यक्ती मंत्रीपदी सुद्धा असेल आणि मग ती पक्षातले सुद्धा एखादं नेतृत्व, तर दोन्ही देणं हे पक्षाला मान्य आहे की एकच व्यक्ती दोन दोन पदांवर नको म्हणून मग दुसऱ्या पदावर दुसरी व्यक्ती, असं 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 काही आहे का? बरं, मला वाटतं गणेश खणकर यांच्याशी संपर्क तुटलाय, कारण फीड फ्रीज झालेलं दिसतंय. आपण किरण तारे, ज्येष्ठ पत्रकार, आत्ता माझ्यासोबत आहेत. किरणजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. नमस्कार. बर, आज भाजपच्या प्रवक्त्यांच्या मते अर्थातच भाजपची कुठलीही निवड ही काय अचानक होत नसते, पण मीडियासाठी मात्र ती अचानकपणे येत असते. तर ही अचानकच झाली आहे की शक्यता होती अमित साटम यांच्या नावाची आधीपासून? नाही, अमित साटम यांचं नाव चर्चेमध्ये होतं. म्हणजे हा. अतुल बातकेकरांचं नाव चर्चेमध्ये होतं, योगेश सागर यांचं नाव चर्चेत होतं, एकदा तर संजय उपाध्याय यांचं नाव चर्चेमध्ये होतं आणि अमित साटम यांचं नाव चर्चेत होतं. त्यामुळे अपेक्षित अशी निवड असली तरी ही संपूर्णपणे धक्का देणारी अशी नाही आहे. मला असं वाटतं की याच्यामध्ये जी 3-4 नावं शॉर्टलिस्ट भाजपने केली होती, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा होती ती योगेश सागर आणि अमित साटम यांच्यामध्ये. ओके. कारण अतुल बातकेकरांचं नाव त्यात मागे पडलं आणि योगेश सागर की अमित साटम हा जेव्हा निर्णय करायचा वेळ आली तेव्हा अमित साटम यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्याच्या मागचं कारण असं आहे की भाजपला आता सगळ्यात मोठं चॅलेंज काय, सगळ्यात पुढचं पहिलं टास्क त्यांचं काय, तर मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकणं. आणि बरोबर. मुंबई महापालिकेचा अनुभव असलेले 2च व्यक्ती होत्या, योगेश सागर आणि अमित साटम. दोघांनाही महापालिकेच्या कामकाजाची पूर्ण शैली माहीत असल्यामुळे, कामकाज सगळं कसं चालतं आणि महापालिकेचे कच्चे दुवे सगळे माहीत असल्यामुळे महापालिका निवडणूक लढवण्यासाठी म्हणून या दोघांपैकी एकाची निवड होणारे नक्की होतं. आता राहिला मुद्दा मराठी करायचा की गुजराती करायचा, हाच मुद्दा होता. आता ज्या गेल्या काही दिवसामध्ये ज्या काही घटना घडल्यात मुंबईमध्ये ते बघता गुजराती अध्यक्ष भाजपने करणं हे सर्वथा अशक्य होतं. त्यामुळे स्वाभाविकपणाने अमित साटम हे एकच नाव या चर्चेमध्ये उरलं आणि अमित साटम यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब झाला. म्हणजे आज सकाळी बैठक सुरू झाली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांचं नाव फायनल पण झालं. असं होत नसतं ना भाजपमध्ये. भाजपमध्ये चर्चा होते किंवा काय होतं, पण ते सगळं ठरलेलं होतं आधीपासून. त्यामुळे फक्त होला हो करायचं आणि मम म्हणायचं आणि पुढे जायचं, एवढाच फक्त विषय होता. त्यामुळे अमित साटम यांची निवड झालेली आहे. आता अमित साटम यांच्या या सगळ्या मोठ्या जबाबदारीनंतर काय परिणाम होऊ शकतो भाजपकडे, तर अमित साटमच का, त्यांचा जो मतदारसंघ आहे अंधेरीचा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पश्चिम हा मतदारसंघ हा मिक्स्ड आहे. म्हणजे तिथे मराठी वस्ती आहे, तिथे उत्तर भारतीय वस्ती आहे, तिकडे नॉन मराठी मतदार देखील जास्त आहेत. अशा सगळ्यांचं प्रतिनिधित्व गेले 3 टर्म अमित साटम करतायत. त्यामुळे ते मराठी लोकांना पण आपलेसे वाटू शकतील, अमराठी लोकांना पण आपलेसे वाटू शकतील. उच्च विद्याविभूषित आहेत, इंग्रजी खूप सुंदर बोलतात, त्यांचं हिंदी पण छान आहे, मराठी पण उत्तम बोलतात, मराठा चेहरा आहे, असं सगळं कॉम्बिनेशन त्यांच्यामध्ये असल्यामुळे भाजपने हा सगळा विचार केला असावा, असा माझा याच्यातला अंदाज आहे. पण किरण सर, आता तुम्ही जेवढे म्हणून गुण सांगितलेत, राईट फ्रॉम मुंबई महानगरपालिकेचा अनुभव ते मराठा चेहरा इथपर्यंत आणि उच्च विद्याभूषित वगैरे, हे सगळे गुण तर आशिष शेलार यांना पण तंतोतंत लागू पडतात. मग अचानकपणे हा खांदेपालट करण्याची काय गरज, की फक्त टर्म संपल्या एवढंच कारण आहे? आशिष शेलार यांना यांची टर्म संपलेली होतीच ना, म्हणजे ते जाणार होतेच हे तर नक्की होतं. 3 टर्म एकदा त्यांना दिल्यानंतर स्वतः माझ्या माहितीप्रमाणे आशिष शेलार यांनी देखील असं म्हटलं होतं की त्यांना आता वेगळी जबाबदारी देण्यात यावी. त्यांच्याकडे मंत्रिपद आहेच ऑलरेडी. त्यांच्याकडे सांस्कृतिक खात्यासारखं महत्वाचं खातं आहे, IT डिपार्टमेंट म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सारखं महत्वाचं खातं त्यांच्याकडे आहे. ते असताना नवीन चेहऱ्याला संधी द्यावी असं त्यांनीच म्हटलेलं होतं. आणि भाजपमध्ये ते आहेच की एकदा संधी दिली, 3 वेळा संधी दिली, आता नवीन चेहऱ्याला संधी मिळावी म्हणून ते बदल होणं स्वाभाविक होतं. याच्यात काय मला वावगं वाटत नाही. जसं चंद्रशेखर बावनकुळे जाऊन रवींद्र चव्हाण आलेत, तसंच आशिष शेलार जाऊन अमित साटम आले. हा बदलाच्या प्रक्रियेचा भाग आहे तो.
ओके. अमित साटम यांची विधिमंडळातली आतापर्यंतची जी कारकीर्द बघितली तर बऱ्यापैकी आक्रमक चेहरा आहे भाजपचा, तरुण आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख राहिलेली आहे. आता मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये जर दोनही ठाकरे एकत्र येणार असतील तर भाजपलाही जास्तीत जास्त आक्रमक चेहऱ्यांची मुंबईमध्ये गरज असेल. हे सगळं ध्यानात ठेवून ही निवड झाली आहे. नुसतं आक्रमक चेहरा असून फायदा नाही. म्हणजे अमित साटम यांची विधानसभेतली कामगिरी चांगली म्हणावी अशा कॅटेगरीमध्ये मोडणारी आहे. पण आशिष शेलारांचं काय होतं, आशिष शेलार हे सातत्याने उद्धव ठाकरेंवर आसूड ओढायचे, त्यांचं राज ठाकरेंशी खूप चांगलं सख्य आहे. अशा लेवलचं राज ठाकरेंशी किंवा ठाकरे परिवाराशी सख्य किंवा वैर हे साटम यांच्या बाबतीमध्ये तरी नाही आहे. ओके. म्हणजे साटम यांनी आतापर्यंत जाहीर काही विधान केलंय उद्धव ठाकरेंच्या संदर्भात किंवा राज ठाकरेंची त्यांनी जाऊन भेट घेतली आहे, असं काही झालेलं नाही. म्हणजे त्यांच्यामध्ये तेवढा सलोखा नाहीये, हे त्याच्यामध्ये आपण लक्ष घेतलं पाहिजे. शेवटी कसंही असलं तरी मुंबई महापालिकेमध्ये मुंबईच्या भाजपच्या अध्यक्षांचं मुख्य काम असणार आहे संघटना बांधणीचं. ते जर ते चांगल्या पद्धतीने करू शकले तर त्यांना त्याच्यामध्ये यश मिळेल. शेवटी कसं याच्यामध्ये मुद्दे काय असावेत, मुद्दे हे काही प्रचारातले मुद्दे काही साटम एकटे ठरवणार नाहीत, त्यांची कोर कमिटी ती ठरवणार. राईट. देवेंद्र फडणवीसांसारखा मोहरा त्यांच्याकडे आहे. फडणवीस सगळं ठरवणार, फडणवीस निर्णय घेणार. त्याच्यासाठी लागणारं फंडिंग जे असतं ते फडणवीस तिकडे आहेत, मुख्यमंत्री आहेत राज्याचे, ते त्याच्या मदतीला आहेत, तिकडे सोबत ते असू शकतात. मुद्दे ते ठरवू शकतात. उमेदवारांची निवड करण्यासाठी म्हणून जे काही यंत्रणा उभी करावी लागते ती यंत्रणा उभी करणं आणि संघटनेला चालना देणं, संघटनेला काहीतरी कार्यक्रम देणं, स्वतः फ्रंटवर राहून त्याचं नेतृत्व करणं हे मुंबईच्या अध्यक्षांकडून अपेक्षित आहे. बाकी आक्रमकपणा जो दाखवायचा आहे की कोणाशी युती करायची आहे, कोणाशी नाही करायची आहे, ते निर्णय घ्यायला देवेंद्र फडणवीस सक्षम आहेत. ते फडणवीस तर निर्णय घेतील असा माझ्या याच्यातला अंदाज आहे. त्यामुळे अमित साटम यांना फक्त एक सिलेक्टेड एरिया दिला जाईल की तुम्ही संघटनेकडे लक्ष द्या. प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे, त्या कार्यकर्त्याला जोडा, त्यांना कार्यक्रम द्या आणि कार्यकर्ता कायमस्वरूपी मोबिलाइज कसं राहील याची काळजी घ्या. एवढं फक्त अमित साटम यांनी केलं तरी मला वाटतं बाकीच्या सगळ्या गोष्टी रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हँडल करू शकतात. आणि एक प्रश्न आहे माझा की मराठा चेहरा, म्हणजे मगाशी तुमच्याही बोलण्यामध्ये उल्लेख आला की मराठा चेहरा आहे, तर मुंबईमध्ये मराठा चेहरा निवडताना मराठी चेहरा का निवडला हे तर तुम्ही मगाशी सांगितलं, पण मराठा चेहरा निवडण्यामागे सुद्धा काही खास कारण? मराठा चेहरा तो देखील कोकणातला. Yes. मुंबईमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोकणातल्या म्हणजे मूळ कोकणवासियांची संख्या मुंबईमध्ये बऱ्यापैकी आहे हो, मराठी हो. बोलणाऱ्यांपैकी. त्या वर्गाला कुठेतरी अपील व्हावं, आपल्यातला एक व्यक्ती अध्यक्षपदी गेलेला आहे, त्यांना कुठेतरी इमोशनल कनेक्ट व्हावं, हा सगळा त्याच्या मागचा उद्देश असू शकतो. म्हणजे रवींद्र चव्हाण यांचा देखील कोकणाशी संबंध आहे, मुख्यमंत्री विदर्भातले आहेत आणि मुंबईचा अध्यक्ष देखील मूळ कोकणातला असेल तर ते सगळं रिजनल आणि इमोशनल गणित जुळून येतं, हा त्यांनी त्याच्या मागे विचार केला असा. बरं. तुम्ही मगाशी म्हणालात अमित साटम यांना मुंबईचा खूप अनुभव आहे म्हणून, कारण त्यांनी महानगरपालिकेमध्ये सुद्धा काम केलेलं आहे. पण मुंबईमध्ये काम करताना अमित साटम यांच्या बाबतीत द्यायची झाली तर ठळक ओळख काय आहे? म्हणजे मग ती महानगरपालिकेच्या कार्यकाळामध्ये असू देत अथवा मग विधिमंडळाच्या कार्यकाळामध्ये असू देत. महानगरपालिकेतला त्यांचा कार्यकाळ तसा कमी होता, खरं म्हणजे 5च वर्षाचा होता. पण आमदार म्हणून त्यांना आता 11 वर्ष झाली, हो. ही तिसरी टर्म आहे. आघाडी सरकारच्या काळामध्ये म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळेला कोविडच्या काळामध्ये कोविड सेंटरमध्ये जो काही भ्रष्टाचार झाल्याच्या चर्चा होत्या त्या सगळ्या चर्चा अमित साटम यांनी उघडकीस आणल्या होत्या. म्हणजे की अगदी खिचडी स्कॅम ज्याला आपण म्हणतो, त्या खिचडी स्कॅम पासून ते चादरींचा स्कॅम, म्हणजे जी चादर मार्केटमध्ये 200 रुपयाला मिळते ती 400 रुपये दिवसाला भाडं देऊन विकत कशी 400 रुपये देऊन कशी भाड्याने घेतली होती याची पुस्तिका अमित साटम यांनी काढली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार, सुरू असलेली बसबसपुरी याची त्यांना खडानखडा माहिती आहे. ओके. कारण त्यांनी महापालिकेत काम केलेलं आहे, त्यांना सिस्टम माहिती आहे, त्यांना अधिकारी माहिती आहे, त्यांना सगळी माणसं माहिती आहे. त्यामुळे कुठल्या व्यक्तीची नस कुठे दाबायची आणि कुठल्या व्यक्तीला कुठे जेरीस आणायचं याचा त्यांना चांगला अनुभव असल्यामुळे महापालिकेची रणनीती आखताना विशेषतः त्यांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. आणि इमिडिएट टार्गेट महापालिका आहे. त्याच्यानंतर जे काय होईल ते पुढचे, म्हणजे पुढची विधानसभेची निवडणूक होईल तोवर यांची टर्म संपलेली असेल. विधानसभेच्या निवडणुकीला 4 वर्ष आहेत, अध्यक्षांची टर्म 3 वर्ष असते. 3 वर्षांची पुन्हा टर्म वाढवून मिळाली नाही तर टर्म संपलेली असेल. पण पहिलं टार्गेट हे महापालिका आहे. त्यामुळे महापालिका जिंकण्यासाठी जे जे काय करावं लागेल, ज्या ज्या सगळ्या रणनीती आखाव्या लागतील त्यातली ग्राउंडवरची माहिती त्यांच्याकडे आहे. ती ग्राउंडवरची माहिती पक्षाच्या नेतृत्वाला देणं आणि त्याच्या अनुसरून स्ट्रॅटेजी ठरवणं, त्याच्यामध्ये साटम यांचा रोल खूप महत्वाचा असेल. पण मग याचा अर्थ की मुंबई महानगरपालिकेमध्ये जर भाजपला मोठं यश मिळालं तर तो अमित साटम यांच्या कारकिर्दीसाठी बूस्टर ठरेल?
अर्थातच बुस्टर ठरेल. म्हणजे आज देवेंद्र फडणवीस म्हणालेत ना, की 2017 मध्ये आशिष शेलार अध्यक्ष असताना आम्ही 82 जागा जिंकल्या. हम्म, भाजपचा उच्चांक होता आतापर्यंतचा. हम्म, तो आकडा समजा भाजपने पार केला, तर त्या श्रेयामध्ये जे काही नावं असतील त्याच्यामध्ये मुंबईच्या अध्यक्षांचं नाव म्हणून साठे यांचं नाव येणारच की. हम्म. पण ते कसं आहे की ते त्यावेळेला काय होतं त्याच्यावर आहे. राईट. शिवाय त्या परत राजकारणामध्ये चढाओढ असते. हम्म, श्रेय तुम्ही घ्यायचं की आम्ही घ्यायचं. हम्म, हम्म. देवेंद्र फडणवीसांनी जरी आज आशिष शेलार यांचं नाव घेतलं असलं 8 वर्षानंतर, तरी हे नाव घ्यायला 8 वर्ष लागली. 8 वर्षापूर्वीपर्यंत काही शेलारांना कोणी म्हणत नव्हतं तुमच्यामुळे झालं म्हणून. हम्म. तेव्हा म्हणत होते फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्यामुळे झालं. पण हे सगळं राजकारणाचा भाग आहे. म्हणजे Right. आपण तेव्हा काय परिस्थिती असेल त्या बघूया त्याच्यात. बर, भाजपचे प्रवक्ते गणेश खणकर पुन्हा एकदा आपल्याबरोबर थ्रू झालेले आहेत. गणेश खणकरजी, एक महत्त्वाचा मुद्दा आता किरण तारेंनी सांगितला, तो म्हणजे मुंबई महानगरपालिकेची बऱ्यापैकी माहिती असणारा चेहरा आहे अमित साटम यांचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं तो म्हणजे कोविड नंतर जे काही घोटाळेस बाहेर काढले गेले भाजपच्या नेत्यांकडून, त्यामध्ये अमित साटम यांचं नाव अग्रस्थानी होतं. त्यांनी बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला होता. हीच सगळी अमित साटम यांची कामगिरी आहे जी त्यांच्या निवडीपर्यंत त्यांना घेऊन गेली भाजप प्रदेशाध्यक्षपद मुंबईचं? नक्कीच. असं आहे की ज्या वेळेला आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीला आता सामोरे जाणार आहोत, हम्म, त्यावेळेला मुंबईची माहिती असलेला, संघटनेच्या कामाची माहिती असलेला आणि मुंबईची महापालिका जेव्हा आम्हाला काबीज करायची आहे तेव्हा याची रणनीती समजू शकणारा एक ज्याला आपण म्हणतो की संघटनात्मक दृष्ट्या सर्वांना सोबत घेऊन जाईल असा चेहरा देण्याचा पक्षानं, भारतीय जनता पार्टीनं नक्की आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि अमित साटम यांच्यामध्ये ते गुण आहेत. बघा, मुंबई महापालिकेकडे आता फार वेगळ्या दृष्टीनं पाहिलं जात आहे. ही मुंबई महापालिका हे आता ज्या वेळेला निवडणूक सुरू होईल त्यावेळेला खूप वेगळ्या वेगळ्या अंगाने याची चर्चा होणार आहे. ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार, म्हणजे आता जे किरण सर म्हणाले, म्हणजे कोविडच्या काळामध्ये असं कुठला म्हणजे भाग की मृत्यू झाल्यानंतर ज्या बॅग्स दिल्या जातात त्या सुद्धा सोडल्या नाहीत, हम्म. त्याच्यात सुद्धा भ्रष्टाचार झालाय. त्यामुळे मुंबई महापालिका ही वेगळ्या पद्धतीनं पुन्हा एकदा निर्माण करायची, आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टीची भूमिका महत्वाची असणार आहे. आणि मुंबई माहीत असलेला एक जबाबदार नेता आज मुंबईचा अध्यक्ष झालेला आहे. बरं, गणेश खणकरजी, खरं तर तुमच्या पक्षाची ही मोठी निवड म्हणावी लागेल. मात्र या निवडीनंतर हे जवळपास आता स्पष्ट होतंय की महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल आता काहीच दिवसात वाजणार आहे. त्यामुळे आता बाकीचे पक्ष याच्यावर त्यांची तयारी कशी करतायत यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून असतील. मुद्दे तर अर्थात खूप महत्त्वाचे असतील, ज्यामधला मराठी अमराठीचा मुद्दा आहे, ज्याला तुम्हीही स्पर्श केलं. मुंबई महानगरपालिकेचं आत्तापर्यंतचं जे कामकाज झालं त्याचाही त्याला कांगोरा असेल, आणि 2019 नंतर राज्यामध्ये जी राजकीय परिस्थिती बदलली त्याचंही कांगोरा असेल. आता या सगळ्यानंतर जेव्हा सगळे पक्ष नव्या जोमानं मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातात, तेव्हा यश नेमकं कुणाच्या पदरात पडतंय त्याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेलच. आणि जसं खणकरजी तुम्ही म्हणालात, वेगवेगळ्या अंगाने या सगळ्या चर्चा होत राहतीलच. आज तुमच्या पक्षानं एक नवी निवड केली, त्या निवडीबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद किरण तारे सर आणि गणेश खणकरजी या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल. धन्यवाद. आणि 5चा पंचनामामध्ये आत्ता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.